अशाही वेळी खूप चातुर्यानं काही सेवा कराव्या लागतात. म्हणून खूप पीडित असलेल्या, बाधिक असलेल्या व्यक्तींना पशु पक्षी सुद्धा दूर पळून जातात, तिथे थांबत नाही, त्यांचा पाप घ्यायला तयार नाहीत. हे सांगावंसं वाटतं. परंतु एकंदरीत हा जो तांदूळ आणि पाण्याचा जो प्रयोग आहे, यानं आपल्या महाराष्ट्रात हजारो मनोरुग्ण बरे झालेले आहेत. काही महिला लोकांना जलदेवतेचा त्रास असतो. ज्यांच्या घराजवळ, काहींनी तर आडविहिरी बुजून त्यावर घरं बांधलेली आहेत. काहींच्या घराजवळ आड, बोर, विहीर, जलाशय, नदी, समुद्र आहे, ओढा आहे, नाला आहे. जाणीव होते बऱ्याच वेळा कुयोगावर अमावस्या किंवा पौर्णिमा अशा समयी त्या घरात काही अप्रिय घटना घडतात. काही लोकांच्या संचार येतात, अंगात आल्यासारखं होतं, काहींचं अंग जड पडून येतं. वाद्य वाजायला लागलं की त्यांच्या अंगात संचार येतो. आरतीच्या वेळी डोळ्यातून आपोआप गंगा यमुना वाहतात. तर काहींच्या स्वप्नामध्ये हमेशा भोजन स्वप्नात येणं, पाणी स्वप्नात येणं, महिला स्वप्नात येणं, असे अनेक प्रकार घडत असतात. इथे बसलेल्या काही प्रतिनिधींना तसं होतंय. त्यांनी हात उंच करावेत, म्हणजे त्यांना एकाच वेळी हा सगळा उपाययोजना आपल्या मेमरीमध्ये, मेंदूमध्ये साठवता येईल. तर असा ज्यावेळी त्रास भगिनींना होतो, त्यावेळी 7 शुक्रवार एक थोडंसं चमचा 2 चमचा दही, थोडासा भात वाटीभर 7 वेळा उतरून जलाशयाजवळ ठेवला तर 7 शुक्रवारामध्ये या जलदेवतेंचा त्रास कायमचा नष्ट होतो. इतकं सोपं आहे. बऱ्याच वेळा काही कार्यालय आड विहिरी बुजून त्यावर बांधली जातात. नाशिकचं तसंच आहे. नाशिकची महापालिका जिवंत नाल्यावर तो बंद करून बांधलेली आहे. गेल्या 90 सालपासून मी बघतोय, ती प्रतिवर्षी कर्ज डोक्यावर घेऊन वाटचाल करते आणि ज्या दिवशी बांधून ती हस्तांतरित झाली त्याच दिवशी ती 100 कोटीला घाण पडली. म्हणून आमच्या सगळ्या नगरातल्या नगरवासियांना आम्ही गेले 20-25 वर्षापासून सांगतो, तुम्ही हे सोपे उपाय करा, कोणीच तयार नाही करायला. म्हणून या सगळ्या बाबी, म्हणून आम्ही एक ठरवलंय की नाशिक क्षेत्रातलं कुठलंही निमंत्रण आलं वास्तूचं, भूमिपूजनाचं, आम्ही जाणं टाळत असतो. म्हणून जात नाही, हे कारण आहे. जोपर्यंत तुम्ही पालिकेचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही येत नाही. इथे आज काही नगरसेवक लोक आलेले आहेत, त्यांना उद्देशून बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या सर्व संकल्पना, या राष्ट्रीय भावना आपल्यामध्ये निर्माण झाल्याखेरीज विकास होणे नाही. असोत तर अशा पद्धतीनं आपणाला या सर्व वैयक्तिक आणि सार्वजनिक भावना लक्षात घेऊन त्यावर असलेले जे काही उपाययोजना आहेत, या कार्यातून सर्वतोपरी आपण सर्वांपर्यंत पोहोचवणं खूप जरुरीचं आहे. म्हणून प्रश्न उत्तर विभागाच्या वतीनं आपण जर मोठ्या प्रमाणात प्रश्न उत्तर केले आणि ज्या काही अवघड केसेस असतात तर पाहिजे तर त्या आमच्याकडे तुम्ही पाठवा. सगळ्याच तुम्ही ऑपरेट करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, मग स्वतःवर तो घाला घालून घेतल्यासारखं होतं. विदर्भामध्ये एक वर्ध्यामध्ये आमचे गवळी साहेब आहेत. आम्ही त्यांना गेल्या दशकापासून सांगितलं, तुम्ही ते घरात केंद्र भरू नका, पण मोहातून काही सुटका होत नाही. प्रचंड त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. इथे आले असतील, त्यांनी उभं राहून आपला ओळख परिचय करून द्यावा. तसेच आमचे कल्याणचे सेवेकरी आहेत, अजून ते घरात केंद्र आहे. याचा अर्थ असा की आपण थोडंसं जरा विचार करून
आम्ही कोणाची निर्भत्सना करण्यासाठी हे सांगत नाही, त्यांना संरक्षण देण्यासाठी हे बोलत आहोत. काही वेळा ब्रह्मसंबंधित बाधा, जसे शंकरराव राजेरायांसारखे लोक अजून खूप आहेत, आणि अशा व्यक्ती जर तुमच्या घरात आल्या, ती सारी बाधा त्या घरात ते उतून जातात, त्या घराला बाधा लागते आणि चुकूनही ती व्यक्ती कधीच बरी होत नाही. म्हणून जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्यांनी ही पथ्य सांभाळावी. घरात चुकून केंद्र काढू नये, लोभात पडू नये. तो लोभ फार वाईट आहे. घी देखा मगर घी का बडगा बहुत महंगा पडता है. म्हणून हे नाव घेऊन सांगण्याची वेळ का आली, तर त्याचं पुन्हा पुनर्जीवन कोणी किंवा त्याची हे करू नये कोणी प्रती त्याची, म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन आहे. म्हणून अशा अनेक बाबी आहेत. तर बरीच काही केंद्र त्यावर स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून हे काही स्वास सुद्धा आपला नाही. आपण जे काही कमवलेलं असेल ते सुद्धा आपलं नाही. येताना आपण कसं आलो आणि जातानाही कसं जातो हे सुज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही. परवा राजस्थानमधला एक खूप मोठा योगी, त्याचे गुरु वारले आणि तो अंतिम स्थितीला मरण काळ त्याचा जवळ आला, म्हणून गुरूंनी सांगितलेलं वाक्य त्याला आठवलं की बेटा, तू ज्यावेळी स्वर्गात येशील त्यावेळी माझ्यासाठी एक वस्तू घेऊन ये म्हणे. माझ्या पायामध्ये काटा रुतलेला आहे आणि तो काटा काढण्यासाठी तू फक्त येताना मला एक छोटीशी सुई घेऊन ये म्हणे, टाचणी घेऊन ये. तेवढीच सेवा तू केली तर फार होईल म्हणे. याचा मरणकाळ जवळ आला. भारतातले सर्व शंकराचार्यांची पीठ पायाखाली घातली. कोणी शंकराचार्य या सुईचं उत्तर देऊ शकले नाही. शेवटचा उपाय म्हणून ते इथे गुरुकुल पीठात आले. मग त्यांना त्या सुईचं महत्त्व सांगितलं. सुईरूपी मन जे आहे ते कसं असतं. मग कबीरांनी चदरिया झिनी रे झिनी तो दोहा म्हणून दाखवला. नो दस मास गुणन को लागे, मूर्ख मैली झिनी चदरिया झिनी रे झिनी. या विश्वामध्ये आपलं काही नाही. आपण सुई सुद्धा वरती नेऊ शकत नाही, तर अधिकार गाजवणं इथं फार लांबची गोष्ट आहे. म्हणून हे महाविष्णूंचा अवतार असलेले परब्रह्म भगवान स्वामी महाराज आहेत. आपण त्यांची लेकरं आहोत. श्वास सुद्धा आपला नाही तर बाकीचं काही गोष्ट आहे. या भावनेतून जर आपण स्वामींना शरण गेलो तर अण्यांना निश्चयंतोमाप्रमाणे आपला योगक्षेम स्वामी चालवतात. असोत. म्हणून या विश्वामध्ये या सर्व वैचारिक आध्यात्मिक पातळीवर ज्ञान आणि भक्तीची जोड देऊन हा पारदर्शिकता आपणाला हा सर्व भाव जनसामान्यांपर्यंत ओतावा लागणार आहे. म्हणून यासाठी रथयात्रा गावोगावी जर आपण संधी दिली, प्रत्येक गावात जर स्वामींचा रथ फिरला आणि त्या ठिकाणी ग्राम अभियान, रोज किती गावं करायचे, 1 ना 2, जास्त गावं करायची नाहीत. कारण नुसतंच आम्ही काहीतरी गाडीत फिरतो म्हणजे ती संदेश यात्रा झाली असं नव्हे. तर स्वामींचं कार्य त्या गावकऱ्यांच्या मनामध्ये ओतायला थोडासा वेळ पण द्यावा लागतो. प्रश्न उत्तर पण करावे लागतात. या सर्व बाबी त्या ठिकाणी ओतता आल्या तर त्या ठिकाणी कार्य उभं राहतं. नुसतेच यज्ञयाग करून सुद्धा हे कार्य उभं राहणार नाही. कारण जनतेला यज्ञयाग अजून माहीत नाही. आपणाला ह्या सर्व प्रक्रिया 11च्या 11 प्रक्रिया ज्यावेळी आपण प्रत्येक गावात रुजू आणि राबू आणि त्यात आपली स्वतःची जी भूमिका आहे ती धान्याच्या बियाप्रमाणे असावी.
आपण शेतामध्ये जे धान्य